देशातील कामगारांना न्यायहक्क मिळवून देणारे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्व तांत्रिक कामगार बांधव आणि भगिनींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आज वेळ आलेली आहे तांत्रिक कामगारांच्या न्यायाकरिता लढण्याची। आपण तांत्रिक कामगार युनियनच्या वतीने एक पाऊल हक्काकडे तांत्रिक कामगार जन आंदोलन आज आपण आंदोलनाची घोषणा करत आहे। मित्रांनो, खऱ्या अर्थानं तांत्रिक कामगार हा वीज व्यवस्थेचा कणा आहे। या तांत्रिक कामगारांमुळेच राज्याची आणि देशाची प्रगती होत आहे। अनेक तांत्रिक कामगार हुतात्मा पत्करतात आणि त्यातूनच या देशाची या राज्याचा प्रगतीचा गाडा पुढे जात आहे। परंतु हे सर्व होत असताना तांत्रिक कामगारांच्या प्रश्नाबाबत शासन आणि प्रशासन हे कमालीचं दुर्लक्ष करते। मित्रांनो, आपण 4 मुद्दे घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 16 परिमंडळातील मंडळ, विभाग, उपविभाग, शाखा कार्यालय यापर्यंत तांत्रिक कामगार युनियन ही पोहोचणार आहे। या 4 प्रश्नाकरिता सर्वांचं प्रबोधन केलं जाणार आहे। आता हे 4 प्रश्न, 1 नंबरचा प्रश्न आहे की वर्ग 4च्या तांत्रिक कामगारांना वर्ग 3 मध्ये यंत्रचालक पदावर सामावून घ्यायचं आहे। विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक यांचा कंत्राटी कालावधी रद्द करायचा आहे। विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक, वीज सेवक यांचा कंत्राटी कालावधी सेवा विषयक लाभाकरिता ग्राह्य धरायचा आहे। आणि 1/4/2019 नंतर जे उपकेंद्र खासगीरित्या चालवायला दिलेले आहेत त्या उपकेंद्रामध्ये MPR मंजूर करायचा आहे। मित्रांनो, ही तांत्रिक कामगार युनियन रजिस्टर नंबर 5059 चा आंदोलन नाही, तर सर्व या वीज क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तांत्रिक कामगारांचं आंदोलन आहे। येत्या 3 महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक पाऊल हक्काकडे जन आंदोलन याची प्रबोधन करायचं याचं, आणि या प्रबोधनातून निश्चितपणानं एक मोठं आंदोलन करायचं आहे। मला अपेक्षा आहे माझ्या सर्व तांत्रिक कामगार बांधव, विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक, वीज सेवक या सर्वांना एक नम्र आव्हान आहे की आंदोलनामध्ये जास्तीत जास्त तांत्रिक कामगार बांधव आणि भगिनींनी हजारोच्या संख्येने उपस्थित राहायचं आहे। धन्यवाद। जय तांत्रिक।